हाय फ्रेंड्स, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अत्यंत उपयुक्त प्रज्ञाशोध म्हणजे सामान्य ज्ञान परीक्षा मंथन परीक्षा इयत्ता 7वी प्रकरण 6वे व्यावहारिक गणित त्यामधील 6.3 नफा तोटा त्यातील व्यवसाय 4 आज आपण पाहणार आहोत। त्यातील पहिलं उदाहरण पहा। एका दुकानदाराने 25 पुस्तके विकली, त्या व्यवहारात त्याला (10% नफा झाला। जर त्याच दराने त्याने 50 पुस्तके विकली तर पुढीलपैकी कोणते उत्तर बरोबर येईल? पर्याय पहिला, नफ्याचे शेकडा प्रमाण निमपट होईल, नफ्याचे शेकडा प्रमाण दुप्पट होईल, नफ्याचे शेकडा प्रमाण तितकेच राहील आणि चौथं यापैकी नाही। तर एक दुकानदार आहे, त्याने 25 पुस्तके विकली आणि त्याला 10% नफा झाला। त्याच दराने त्याने दर बदलला नाही, 50 पुस्तके विकली। जर काय दर बदलला असता, जर दर वाढवला असता तर नफ्याचे प्रमाण वाढले असते, दर जर काही कमी केला असता तर नफ्याचे प्रमाण कमी झाले असते, परंतु त्याने त्याच दराने विकले, त्याच्यामुळे या व्यवहारामध्ये नफ्याचे शेकडा प्रमाण तितकेच राहील, नफ्याचे शेकडा प्रमाण बदलणार नाही। म्हणजे पर्याय क्रमांक 3, नफ्याचे शेकडा प्रमाण तितकेच राहील। आता दुसरं उदाहरण पाहूया। एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या 1.5 पट विक्रीची किंमत आहे, तर शेकडा नफा किती? आता एक वस्तू आहे, त्या वस्तूची आपण खरेदी किंमत ही 100 रुपये मानूया। खरेदी किंमत 100 रुपये मानू। मग आता काय सांगितले? खरेदी किमतीच्या 1.5 पट विक्रीची किंमत। आता खरेदी किमतीची 1.5 पट करूया। विक्री किंमत होईल 1.5 पट केल्यानंतर 150 रुपये, 1.5 पट। मग आता शेकडा नफा झालेला आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। विक्री किंमत किती आहे? 150 रुपये, खरेदी किंमत 100 रुपये, बरोबर नफा आलेला आहे 50 रुपये। मग आता शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे। शेकडा नफ्याचं सूत्र आहे शेकडा नफा बरोबर एकूण नफा छेद खकी गुणिले 100। यामध्ये किमती टाकूया। नफा झालेला आहे 50 रुपये, खरेदी किंमत आहे 100 रुपये गुणिले 100। खरेदी किमतीच्या 1.5 पट विक्रीची किंमत आहे। या ठिकाणी विक्री किंमत 1.5 पट त्याने सांगितलेली, म्हणजे विक्री किंमत इथं आपल्याला 250 घ्यावी लागेल। विक्री किंमत 250 म्हणजे 250 मधून 100 गेले 150, नफा झालेला आहे 150, 100ला 100 गेले, या ठिकाणी 150% शेकडा नफा झाला। खरेदी किमतीच्या 1.5 पट, मग खरेदी किंमत 100 आणि त्याची 1.5 पट म्हणजे 150, अशी विक्री किंमत 250 रुपये होईल। पर्याय क्रमांक 4 येईल। अशा प्रकारे आपण हे दुसरं उदाहरण सोडवलेलं आहे। आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया। एकाने घड्याळाच्या विक्रीची किंमत 200 रुपये सांगितली, पण प्रत्यक्षात ते घड्याळ 175 रुपयाने विकले, तर व्यवहारात त्याला 25 रुपयाचा तोटा होईल, 25 रुपये नफा होईल, नफा अगर तोटा होणार नाही, नफा अगर तोटा सांगता येणार नाही। आता विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे, विक्री किंमत 200 रुपये, परंतु खरेदी किंमत या व्यवहारातली आपल्याला सांगितलेली नाही। विक्री किंमत सांगितलेली आहे, विक्री किंमत आहे 200 रुपये, खरेदी किंमत काय सांगितलेली नाही। खरेदी किंमत माहिती नाही, नफा अगर तोटा काढायचा असेल तर आपल्याला खरेदी किंमत ही माहिती असलीच पाहिजे। त्याच्यामुळे खरेदी किंमत माहिती नसल्यामुळे नफा होईल का तोटा होईल सांगता येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 येईल की या व्यवहारामध्ये नफा होईल की तोटा होईल हे सांगता येणार नाही। चौथ्या उदाहरणाकडे जाऊया। चौथं उदाहरण पहा। रहमानने 500 रुपये खरेदी किमतीचे घड्याळ 560 रुपयाने विकले। हसनने 600 रुपये खरेदी किमतीचे घड्याळ 660 रुपयाने विकले, तर दोघांपैकी शेकडा नफा कोणाला अधिक मिळाला व कितीने? आता हे उदाहरण आपल्याला 2 वेळा सोडवावं लागेल। रहमानचा आपल्याला शेकडा नफा काढावा लागेल, त्यानंतर हसनचा शेकडा नफा काढावा लागेल
आणि त्यानंतर कोणाला जास्त नफा झाला आहे तोटा झाला आहे ते आपल्याला पाहावं लागेल. नफा विचारला इथं, तर कोणाला जास्त शेकडा नफा झाला आहे ते आपल्याला शोधावं लागेल. सुरुवातीला रेहमानसाठी आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल. रेहमानसाठी घड्याळाची खरेदी किंमत किती आहे? 500 रुपये. पहा, खरेदी किंमत 500 रुपये. ते घड्याळ किती रुपयानं विकलं? ती विक्री किंमत 560 रुपये. नफा झाला, किती नफा झाला? नफ्याचं सूत्र आहे पहा, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 560 रुपये. खरेदी किंमत 500 रुपये बरोबर वजाबाकी केली तर 60 रुपये नफा झाला. आता खरेदी किंमत माहिती आहे, विक्री किंमत माहिती आहे, नफा माहिती आहे. शेकडा नफा आपण काढू शकतो. शेकडा नफा बरोबर एकूण नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. एकूण नफा किती बरं? एकूण नफा आहे 60 रुपये. खरेदी किंमत आहे 500 रुपये गुणिले 100. हे 2 शून्य गेले. 5 एके 5, 5 एके 5, खाली उरला 1, 5 दुने 10 बरोबर आलं 12%. रेहमानचा नफा आला 12%. आता हसनचा नफा काढूया. हसनसाठी उदाहरण सोडून पाहूया. हसनने काय केलं आहे? 600 रुपये खरेदीचं घड्याळ, 600 रुपये खरेदी किमतीचं घड्याळ 600 रुपये केवढ्याला विकलं? विक्री किंमत बरोबर 660 रुपये. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता विक्री किंमत किती आहे? 660 रुपये वजा खरेदी किंमत 600 रुपये वजाबाकी केली, नफा आला 60 रुपये. हसनसाठी नफा आला 60 रुपये, खरेदी किंमत 600 रुपये, विक्री किंमत 660 रुपये. शेकडा नफा बरोबर एकूण नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. एकूण नफा आहे 60 रुपये, खरेदी किंमत 600 रुपये गुणिले 100. हे 2 शून्याला 2 शून्य गेले. 6 एके 6, 6 एक 10, 6 शून्य 10, 10%. दोघांपैकी शेकडा नफा कोणाला अधिक मिळाला व किती? मग आता रेहमानला शेकडा नफा झालेला आहे 12%, वजा हसनला शेकडा नफा झाला आहे 10%, वजाबाकी केली तर 2%. हा रेहमानचा जास्त आहे, म्हणजे रेहमानला शेकडा 2% नफा हा जास्त होईल. अशा प्रकारे हे आपण चौथं उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण 5व्या उदाहरणाकडे जाऊया. एक वस्तू 17 रुपयांना विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 12 रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. 17 रुपयाने विकली ती वस्तू, म्हणजे विक्री किंमत आपल्याला सांगितली. विक्री किंमत आहे 17 रुपये. नफा 2 रुपये झाला. नफा बरोबर 2 रुपये. याच्यावरून आपण खरेदी किंमत काढू शकतो. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत आहे 17, नफा आहे 2 रुपये, खरेदी किंमत आली त्या वस्तूची 15 रुपये. खरेदी किंमत 15 रुपये आलेली आहे. मग आता आपल्याला विक्री किंमत माहिती आहे, खरेदी किंमत माहिती आहे, नफा माहिती आहे. मग आता जर ती वस्तू 12 रुपयांनी विकली, आता ही 15 रुपये खरेदीची जर काही वस्तू 12 रुपयानं विकली तर तोटा होणार आहे. तर तो तोटा किती होतो? तर तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग खरेदी किंमत आहे 15 रुपये, विक्री किंमत आहे 12 रुपये, तोटा झाला 3 रुपये. आता जर ती वस्तू 12 रुपयांनी विकल्यास शेकडा नफा अगर तोटा होतो तर तोटा होतो. आता आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे.
शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा छेद खरेदी किंमत, तोटा हा कायम खरेदी किंमतीवर काढायचा, गुणिले 100. मग एकूण तोटा 3 रुपये, खरेदी किंमत आहे 15 रुपये, आपण खरेदी किंमत काढलेली पहा, आणि त्याला गुणिले 100. भाग घालूया. 5 त्रिक 15, 5 दुणे 10, 0 शे 0, 20 त्रिक 60, 60/3 म्हणजे 3 एके 3, 3 दुणे 6, 0 शे 0 बरोबर 20% तोटा. शेकडा तोटा, तोटा 20 म्हणजे पर्याय क्रमांक 4 येईल, तोटा 20. अशा प्रकारे आपण हे 5वं उदाहरण सोडवलेलं आहे. असंच 6वं उदाहरण आहे. 6 रुपयास वस्तू विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 3 रुपयास विकली तर नफा अगर तोटा किती येईल. आताच्या सारखंच उदाहरण आहे. 6 रुपयांना वस्तू विकल्यामुळे विक्री किंमत 6 रुपये, नफा दिलेला आहे, नफा 2 रुपये. आपल्याला त्याची खरेदी किंमत काढावी लागेल. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत आहे 6 रुपये, नफा 2 रुपये, खरेदी किंमत आली 4 रुपये. जर ती वस्तू 3 रुपयास विकली, आता 4 रुपयाच्या खरेदी किंमतीची वस्तू 3 रुपयाला विकली तर आपल्याला तोटाच होणार आहे. आता विक्री किंमत किती आहे नवीन, विक्री किंमत 3 रुपये, खरेदी किंमत 4 रुपये. 4 रुपयाला घेतलेली वस्तू 3 रुपयाला विकली, तोटा होणार. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत 4 रुपये, विक्री किंमत 3 रुपये बरोबर तोटा 1 रुपया. 1 रुपया तोटा झाला. मग आता शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. एकूण तोटा 1 रुपया, खरेदी किंमत 4 रुपये गुणिले 100. 4 एके 4, 4 दुणे 8, खाली उरले 2, 4 पंचे 20 म्हणजे 25% तोटा झाला. पर्याय क्रमांक 3 25% तोटा. अशा पद्धतीने आपण हे 6वं उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण 7व्या उदाहरणाकडे जाऊया. एक वस्तू 480 रुपयांना विकल्याने विक्रीच्या 1/6 नफा झाला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला. 20, 25, 30 यापैकी नाही असा चौथा पर्याय आहे. आता एक वस्तू 480 रुपयांना विकल्यामुळे म्हणजे विक्री किंमत किती आली, 480 रुपये विक्री किंमत. विक्रीच्या 1/6 पट नफा झाला. नफा बरोबर विक्रीच्या 1/6 पट नफा. 6 एके 6, 6 8 48 0 80, 80 रुपये नफा. विक्री किंमत माहिती आहे, नफा माहिती आहे, मग आपण खरेदी किंमत काढू शकतो. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत 480 रुपये, नफा 80 रुपये, वजाबाकी केली तर 400 रुपये खरेदी किंमत येईल. खरेदी किंमत माहिती आहे आपल्याला. आता विक्री किंमत माहिती आहे, नफा माहिती आहे, मग आपल्याला शेकडा नफ्याचं सूत्र वापरायचं आहे. शेकडा नफा बरोबर एकूण नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग एकूण नफा आहे 80 रुपये, खरेदी किंमत आहे 400 रुपये गुणिले 100, शून्याला शून्य गेले
4 एके 4, 4 दुने 8, 0 असे 0, 20% नफा. 20% नफा म्हणजे पर्याय क्रमांक 1 येईल. अशा प्रकारे आपण 7वं उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण 8व्या उदाहरणाकडे जाऊ की हेही उदाहरण हे आता जे काही आपण सोडवलं त्याच पद्धतीने आहे. एक वस्तू 56 रुपयास विकल्याने वस्तूच्या विक्रीच्या 1/60 नफा होतो. जर त्याला खरेदी किमतीच्या 20% नफा पाहिजे असेल तर ती वस्तू केवढ्याला विकावी. मग आता एक वस्तू 56 रुपयाला विकल्यामुळे जी विक्री किंमत दिलेली आहे, विक्री किंमत 56 रुपये, नफा किती येईल? वस्तूच्या विक्रीच्या 1/60 पट नफा होतो. म्हणजे आता जसं आपण वरच्या उदाहरणामध्ये नफा काढला होता अगदी त्याच पद्धतीने नफा बरोबर 56 गुणिले 1/7, 7 1 7, 7 8 56, 8 रुपये नफा आला. विक्री माहिती आहे, नफा माहिती आहे, खरेदी किंमत काढू शकतो आपण. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत 56 रुपये, नफा 8 रुपये, वजाबाकी केली तर 56 मधून 8 गेले, खाली राहिले 48 रुपये. खरेदी किंमत आपल्याला मिळाली 48 रुपये, नफा मिळाला 8 रुपये, विक्री किंमत 56 रुपये मिळाली. मग आता खरेदी किमतीवर 20% नफा पाहिजे. मग आता खरेदी किंमत 100 रुपये मांडली तर 20 रुपये त्याच्यावरती नफा पाहिजे. मग खरेदी किंमत जर काही 48 रुपये असेल, खरेदी किंमत आणि इकडं नफा 100 रुपये खरेदी किंमत असेल तर 20 रुपये नफा पाहिजे. तर 48 रुपये खरेदी किंमत असताना नफा x, मग x बरोबर तिरकस गुणाकार 48 गुणिले 20 छेद 100. मग आता भाग घालूया, शून्याला शून्य गेला, 48 दुने 96 भागिले 10 म्हणजे 9.6 म्हणजे 60 रुपये. मग आता त्या ठिकाणी नफा किती मिळेल? 9.60 रुपये. तर ती वस्तू केवढ्याला विकावी? मग आता ती वस्तू विकायची म्हणल्यावर खरेदी किंमत, विक्री किंमत काढायची आपल्याला. तर विक्री किंमत काढत असताना खरेदी किंमत अधिक नफा. खरेदी किंमत आहे 48 रुपये, नफा मिळाला पाहिजे 9 रुपये 60 पैसे. 48 आणि 9 57 रुपये 60 पैशाला ती वस्तू विकली पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण 8वं उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण 9व्या उदाहरणाकडे जाऊया. एक वस्तू 60 रुपयास विकल्याने काही तोटा होतो. ती वस्तू जर 81 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या 2 पट नफा होतो. तर खरेदीची किंमत किती रुपये आहे? आता विक्री जे काही किंमत आहे, विक्री किंमत त्या वस्तूची 2 किमती आपल्याला दिलेल्या आहेत. 60 रुपयाला विकली तर तोटा होतो आणि 81 रुपयाला विकली तर तोट्याच्या दुप्पट नफा होतो असं सांगितलेलं आहे. आता विक्री किंमत 81 रुपये मधून जर का आपण 60 रुपये वजा केलं तर विक्री किमतीतला आपल्याला फरक मिळेल, तो आला 21 रुपये. आता विक्री किमतीमध्ये 2 भाग आहेत, हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग. मग 2 विक्रीतील फरक बरोबर एक भाग अधिक दुसरा भाग. पहिला भाग हा 60 रुपये विक्रीचा आहे आणि दुसरा 81 रुपये विक्रीचा आहे. या दोन्ही भागांची जर काही बेरीज केली तर 3 भाग होतात. आता हे 3 भाग आपण काढलं, पहिला भाग आणि दुसरा भाग, पण त्यातला फरक आपण काढलेला आहे 21 रुपये. 21 रुपये फरक हा 3 भागाच्या बरोबर दाखवलेला आहे.
मग आता एक भाग बरोबर किती येतोय, तर 21ला आपण जर काय 3ने भाग घालवला तर 7 रुपये हा येतो त्याचा तोटा. एक भाग बरोबर 21 रुपये फरक आणि हे 3 भाग, ते 3ने आपण भाग घालवला तर 7 रुपये येतो. मग खरेदी किंमत आपल्याला काढायची. खरेदी किंमत, विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत आहे 60 रुपये आणि तोटा आहे 7 रुपये. बेरीज केली तर 67 रुपये येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे हे 8वं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. या उदाहरणांमध्ये जे काही विक्री किंमत आहे, दुसरी विक्री किंमत, त्याच्याकडं एवढं असं म्हणावं असं लक्ष या उदाहरणामध्ये जात नाही. पहिल्याच विक्री किंमतीवरती हे उदाहरण सुटतं. अशा प्रकारे 9वं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. आता आपण 10व्या उदाहरणाकडे जाणार आहोत. 10वं उदाहरण पहा. एका दुकानदाराने 25 रुपये शेकडा या दराने 25 डझन संत्री विकत घेतली व ती 32 रुपये शेकडा दराने विकली तर या व्यवहारात त्यास टिंब नफा झाला. आता किती नफा झाला ते आपल्याला बघायचं आहे. 25 रुपये शेकडा या दराने 25 डझन. आता 25 डझन म्हणजे किती? 25 डझनचे आपल्याला काढायचे तर 25 गुणिले 12ने गुणावं लागेल, कारण की 1 डझन म्हणजे 12. 12 पंचे 60, हातच्याले 6, 12 दोन्ही 24 आणि 6 30. 300 संत्रे म्हणजे 3 शेकडा. 25 रुपये शेकडा. मग आता 300 संत्रे आणले म्हणजे 3 शेकडा. मग 25 गुणिले जर काही 3 केलं, 3 शेकडा म्हणजे 75 रुपयाचे संत्रे आणले. आता 75 रुपयाचे संत्रे आणले आणि काय केले, 32 रुपये शेकडाने विकले. हे 75 रुपये झाली खरेदी किंमत. 75 रुपयाचे संत्रे आणले आणि 32 रुपयाला शेकडा असे विकले तर किती झाले, ते 300 संत्रे होते, म्हणजे 3 शेकडा. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 96 रुपये ही झाली विक्री किंमत. विक्री किंमत 96 रुपये. आता खरेदी किंमत 75 रुपये, विक्री किंमत 96 रुपये. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग नफा बरोबर विक्री किंमत किती आहे, 96 रुपये वजा 75 रुपये. वजाबाकी करूया. 6तून 5 गेला 1, 9तून 7 गेले 2, 21 रुपये नफा झाला. मग आता आपल्याला शेकडा नफा बरोबर एकूण नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. एकूण नफा 21 रुपये, खरेदी किंमत 75 रुपये गुणिले 100. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 एके 3, 3 7 21, 7 गुणिले 4 28% म्हणजे पर्याय क्रमांक 2 येईल. अशा प्रकारे हे 10वं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. आता 11व्या उदाहरणाकडे जाऊया. एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे तर शेकडा तोटा किती होईल. आता विक्री किंमत तोट्याच्या 19 पट दिलेले आहे. मग आता विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट दिलेलीच आहे इथे त्यांनी. म्हणजे विक्री किंमत किती घ्यायची आपल्याला, तोट्याच्या 19 पट म्हणजे 19 तोटा. जेवढी विक्री आहे त्याच्या 19 तोटा आहे. मग आता विक्री किंमतीच्या ऐवजी आपण आता 19 तोटा लिहूया. 19 तोटा बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. मग आता खरेदी बरोबर हा वजा तोटा इकडे गेल्यावर अधिक होईल. खरेदी किंमत बरोबर 19 तोटा अधिक तोटा
खरेदी किंमत बरोबर 19 आणि 1 20 तोटा. खरेदी किंमत मिळाली आपल्याला 20 तोटा मिळाली. मग आता सूत्रामध्ये किमती टाकूया. शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग आता एकूण तोटा किती झालेला आहे, तर तोटा खरेदी किंमत किती आहे 20 तोटा गुणिले 100. या ठिकाणी तोट्याला तोटा कॅन्सल होईल. 20 एके 20, 20 5 100 बरोबर 5%. तर शेकडा तोटा किती आला 5%. पर्याय क्रमांक 3 येईल. अशा प्रकारे आपण 11वे उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण 12व्या उदाहरणाकडे जाऊया. एका वस्तूची किंमत 15% वाढवून त्यावर शेकडा 5% सूट दिली तर शेकडा नफा किती होईल. आता एका वस्तूची किंमत 15% वाढवून, समजा त्या वस्तूची मूळ किंमत 100 रुपये मानूया आपण. आता काय केले 15% वाढवून घेतले म्हणून 100 रुपयावरती 15% वाढवून म्हणजे त्या वस्तूची किंमत झाली 115 रुपये. मग आता त्यावर शेकडा 5% सूट दिली. मग आता ह्याच्यावरती 5% सूट आपल्याला काढावी लागेल. मग 115वर शेकडा सूट, 115 वर 5% सूट म्हणजे 5/100. 5 एके 5, 5 2 10, 0 0, 20 एके 20, 20 5 100, खाली उरले 15 पॉईंट 150 झाले. 20 7 140, 140 10 उरले, 0 दिला, 20 5 100. शेकडा सूट मिळाली 5 रुपये 75 पैसे. मग आता शेकडा नफा किती झाला असं विचारले आपल्याला. मग आता 115 रुपये ही जी काही मूळ किंमत आहे की जी 15% वाढून मिळाली, याच्यामधून सूट आपण वजा करूया. 5 रुपये 75 पैसे ही सूट वजा केल्यानंतर इथं 5 आहे, इथं 4, इथं 10, इथं 9, इथं हातचा आला 10, 10तून 5 गेले 5, 9तून 7 गेले 2, इथून हातचा 0, इथं राहिले 14, 14तून 5 गेले 9, 0 0, 109 रुपये 25 पैसे ही त्याची सूट वजा जी काही रक्कम आहे ती. मग आता 109 रुपये 25 पैसे सूट वजा जाता येणारी रक्कम, यामधून आपण 100 वजा करूया. उत्तर आलं. शेकडा आपल्याला काढायचा आहे. 9.25% हा नफा होईल. 9.25% म्हणजे पर्याय क्रमांक 3 येईल. अशा प्रकारे हे 12वं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. आता आपण 13व्या उदाहरणाकडे जाऊया. 4 पुस्तकांची खरेदी किंमत 5 पुस्तकांच्या विक्रीच्या किमती एवढी असल्यास शेकडा नफा अगर तोटा किती. आता 4 पुस्तकांची खरेदी किंमत ही 5 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी आहे. आता हे विक्री किंमत इथं गुणिले इकडे गेल्यावर भागिले होईल आणि 4 गुणिले तिकडे गेल्यावर या ठिकाणी भागिले होतील. हे दोन्ही समान आहेत. मग याचा शेकडा नफा तोटा आपल्याला काढायचा आहे. तर पहिल्यांदा आपण 4 पुस्तकांची खरेदी किंमत 5 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी आहे.
आता 4 पुस्तकं खरेदी केली तर आपण 5 पुस्तकं विकू शकतो. म्हणजे हे जे काय उदाहरण आहे हे तोट्याचं आहे. सोडून पाहूया आपण आता. पुस्तकाची खरेदी किंमत छेद पुस्तकांची विक्री किंमत बरोबर 5/4. आता वजाबाकी जर काही केली तर 5 पुस्तकं वजा 4 पुस्तक बरोबर 1. म्हणजे तोटा हा एका पुस्तका एवढा होतो. मग शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. एकूण तोटा 1, खरेदी किंमत ही 5 आहे, इथे दिले 5 गुणिले 100 बरोबर 5 1 5, 5 2 10, 0 0. 1 गुणिले 20 बरोबर 20%. म्हणजे पर्याय क्रमांकाला 2 20% तोटा. अशा प्रकारे 13वं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. आता 14व्या उदाहरणाकडे जाऊया. एक वस्तू 50 रुपयाने विकली तेव्हा काही तोटा झाला. या तोट्याचा निम्मा नफा ती वस्तू 68 रुपयाने विकली असता होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता एक वस्तू 50 रुपयाने विकली तर विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर ती वस्तू पुन्हा 68 रुपयाने विकली, दुसरी विक्री किंमत दिलेली आहे. मग आता तर त्या वस्तूची खरेदी किंमत x मानूया. खरेदी किंमत ही x रुपये मानू. आता काय सांगितले? तोट्याच्या निम्मा नफा तर सुरुवातीला विक्री किंमतीतला फरक काढून घेऊ. 68 रुपयाची एक विक्री आहे, ती वस्तू तोट्याचा निम्मा नफा ती वस्तू 68 रुपयाने विकली असता होतो आणि 50 रुपयाची एक विक्री आहे, तोट्यातला फरक आहे 18 रुपये. मग आता आपल्याला काय सांगितलं की या तोट्याचा निम्मा नफा ती वस्तू 68 रुपयांना विकल्यामुळे होतो. म्हणजे x रुपयांना तोटा होतो. त्यानंतर जो दुसरा तोटा आहे तो निम्मा नफा म्हणजे 1/2x बरोबर याचा फरक किती विक्रीतला विक्री किंमतीतला, तर तो 18 रुपये आहे. मग x अधिक x/2 बरोबर 18. आता या ठिकाणी बेरीज करूया. x आणि x/2 यांची बेरीज करूया. छेद समान करून 2 गुणिले x 2x अधिक 1 गुणिले x x 2 गुणिले 1 2 बरोबर 18. आता हे 2 भागिले तिकडे गेल्यावर गुणिले होतील. 2x अधिक x बरोबर 18 गुणिले 2 2x आणि x 3x बरोबर 36. मग x बरोबर 36/3. x बरोबर 3 1 3 3 2 6 12 रुपये आलं. मग आता तर त्या वस्तूची जी काही मूळ एक वस्तू 50 रुपयाने विकलेली होती आणि त्याच्यावरती जो काही 12 रुपये हा नफा झालेला आहे तो नफा याच्यात मिळवूया. मग त्या वस्तूची खरेदी किंमत ही 62 रुपये येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 येईल. आता आपण 15वं या व्यवसायातील शेवटचं उदाहरण सोडवणार आहोत. एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किंमतीच्या निमपट आहे तर नफा अगर तोटा किती होईल असं विचारलेलं आहे. समजा आता विक्री किंमत ही खरेदीच्या निमपट म्हणलेले आहे. मग समजा विक्री किंमत ही आपण 100 रुपये मानली तर खरेदीच्या निम्मीची आहे. मग खरेदी किंमत ही आपल्याला 200 रुपये घ्यावी लागेल. म्हणजे विक्री किंमत त्याच्या निम्मी होईल. मग आता तोटा काढावा लागेल आपल्याला. तोटा कारण खरेदी किंमत ही जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे, तोटा होणार. तोटा बरोबर खरेदी किंमत
वजा विक्री किंमत, खरेदी किंमत 200 रुपये, विक्री किंमत 100 रुपये, बरोबर 100 रुपये तोटा. तोटा आपल्याला मिळाला. मग शेकडा तोट्याचं आपण सूत्र वापरूया. शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. तोटा आहे 100 रुपये, खरेदी किंमत आहे 200 रुपये गुणिले 100. शून्याला शून्य गेले, बे एके बे, बे पंच 10, शून्यशी शून्य, म्हणजे 50% शेकडा तोटा, म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण हा व्यवसाय सोडवलेला आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.